मला असं पर्सनली वाटतं की आपलं बाळ आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहायला शिकवतं, कारण एकदा बाळ झाल्यानंतर आपला 100% फोकस हा बाळाकडे असतो, किंवा आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतात, टू डू लिस्ट असते, ती आपण कंप्लीट करण्याच्या मागे राहिलेलं असतो. पण या सगळ्या स्केड्यूलमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आपण कधी कधी ब्रेकफास्ट स्किप करतो किंवा डिरेक्टली लंच करतो, त्याचाही टाईम आपला फिक्स नसतो. बाळाचं पूर्ण झाल्यानंतर किंवा घरातलं ऑफिसचं व्यवस्थित गोष्टी झाल्यानंतर मग आपण आपला विचार करतो. आणि मी रिसेंटली अशी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की माझं बाळ आता 8 महिने कंप्लीट करत आहे. तर तो आत्तापर्यंत सेमी सॉलिड फूडवरती होता, जसं की मी ग्राइंड करून त्याला गोष्टी देत होते. तर आता रिसेंटली मी त्याला डिनर करत असताना स्टीम राईस भरवला, कारण त्याची एक क्युरियोसिटी होती की आम्ही जेवायला बसलो असताना त्याला आमच्यासोबत खाण्याची क्युरियोसिटी मला दिसली, त्यामुळे मी त्याला थोडासा भात भरवला. तर त्याने तो खूप छान रिस्पॉन्ड केला. आणि या सगळ्याचं मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की मला कोणतीही माझी गोष्ट स्किप करायची नाही आता. कारण मला जर असं वाटत असेल की माझ्या बाळाने ब्रेकफास्ट, लंच किंवा प्रत्येक मील हे वेळेवरती आणि पुरेसं घेतलं पाहिजे, तर ते मलाही घेणं गरजेचं आहे. आणि ॲटलिस्ट 1 मील टुगेदर, ही एक मील तरी आपण सगळ्यांनी एकत्र बसून घेतलं पाहिजे. थँक्यू.